तरुण भारत अस्मिता प्रस्तुत भव्य अस्मिता बाईक रॅली। सहभागी होण्यासाठी आमच्या asmita.tarunbharat.com या वेबसाईटवर रजिस्टर करू शकता किंवा आमच्या 9513351104 या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, मॅरेज स्टेटस, जन्मतारीख आणि ठिकाण ही माहिती पाठवून रजिस्टर करू शकता। अधिक माहितीसाठी आमच्या वरील वेबसाईटवरील टर्म अँड कंडिशनवर क्लिक करा। तरुण भारत प्रस्तुत किचन कट्टा, चव लई भारी। आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत लवकरच। नमस्कार मंडळी, मी अक्षता नाईक, तरुण भारत प्रस्तुत किचन कट्टा, चव लई भारी। मी आपल्या रसिक खवयांचे मनापासून स्वागत करते। सध्या उन्हाळा सुरू आहे व आपल्याला बाजारपेठेमध्ये लाल भडक कलिंगड पाहायला मिळतात। कलिंगड म्हटलं की फळ किंवा ज्यूस, पण या कलिंगडापासून एक रुचकर पदार्थ बनविता येतो। आज माझ्यासोबत आहेत बिना तलाठी। या एक उत्तम गृहिणी असून पर्सेस बनविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे। चला तर पाहूया आज त्यांनी आम्हाला कलिंगडापासून कोणता पदार्थ करून दाखवणार आहेत ते पाहूया। कलिंगडाचे वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कलिंगडाचा पांढरा गर, गूळ, जोंधळ्याचे पीठ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, गोडा मसाला, मीठ, हळद, तिखट, तेल व कोथिंबीर। सर्वप्रथम आपण कलिंगडाच्या सालाचा पांढरा भाग आहे तो किसून घेणार आहोत। पांढरा गर किसून झालेला आहे, याची पुढची प्रोसिजर काय आहे? आता कलिंगडाचा गर 1 वाटी असेल तर अर्धी वाटी गूळ घ्यायचा आणि ते दोन्ही मिश्रण एकत्र शिजवून घ्यायचं जोपर्यंत गूळ पूर्ण विरघळत। आता हे शिजवून आपलं तयार झालेलं मिश्रण असं झालेलं आहे। हे मिश्रण घेतलेलं आहे आपण, ते गार झाल्यानंतर त्यामध्ये आपण तिखट किती चमचे घालायचे? तिखट 2 चमचे घातले तरी पुरेसं आहे। 1 चमचा गोडा मसाला। आपल्याला याच्यामध्ये तिखट घालायचं आहे का जी पूड असते ना, मिरची पूड, ती घालायची आहे? मिरची पूड। चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ। आता आपण याला अर्धा चमचा मीठ घालतोय। थोडी कोथिंबीर, थोडं ज्वारीचं पीठ। ज्वारीचं पीठ किती चमचे घालायचे? 2 ते 3 चमचे। ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ कमी घ्यायचं आणि तांदळाचं पीठ जास्ती घ्यायचं, जेणेकरून ते खुसखुशीत होतात। जोंधळ्याचं पीठ व गव्हाचं पीठ आपल्याला प्रत्येकी 2 चमचे घालायचे आहे आणि बाकी संपूर्ण घट्ट पीठ मळेपर्यंत तांदळाचं पीठ घालायचं आहे। आणि पीठ घट्ट होईस तोपर्यंत आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। हे छान मिक्स करून यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायची काही गरज नाहीये, कारण कलिंगडाला पाणी सुटलेलंच असतं, त्यामुळे अजून जास्तीचं पाणी घालायची गरज नाहीये। हे घट्ट होईपर्यंत आपल्याला तांदळाचं पीठ जेवढं जिरेल तेवढं त्यात घालायचंय। आपल्याला यामध्ये थोडंही पाणी घालायचं नाही आहे, कारण कलिंगडमध्ये थोड्या प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे ते मिश्रण बरोबर एकजीव होत जातं। घट्ट झाल्यानंतर हे पीठ आपल्याला असं मिळालेलं आहे। तुम्ही कुठून शिकलात ही रेसिपी करायला? हे आमच्या इकडे पारंपरिक पद्धतीने, आमच्या इथे कोकणामध्ये पूर्ण कोहाळा असू दे, खिरे म्हणतात जे मोठी काकडी, जून काकडी आपण जे म्हणतो ती, दुधी भोपळा, सगळ्यापासून असं बनवतात। आणि ह्या दिवसात कलिंगड आपण भरपूर खाल्लं जातं आणि मग त्या सालाचा आपण अगदी टाकूनच देतो, काही उपयोग होत नाही। पण कलिंगड हे फळ असं आहे की ते पूर्ण उपयोगी येऊ शकतं। कलिंगडामध्ये भरपूर सारे पौष्टिकता असते आणि पाण्याचा अंश भरपूर जास्ती असतो, त्यामुळे त्याचा पूर्ण वापर होतो कलिंगडाचा यामधून। आणि सगळी पिठं आल्या कारणाने पौष्टिक पण होतं। आणि हे प्रवासात वगैरे जाताना आपण 2-3 दिवस राहिले तरी काही होत नाही। सुरुवातीला सॉफ्ट असतात, थोडे नंतर थोडे कडक होतात, मग आपण दह्यात मिक्स करून दहीवड्यांसारखं सुद्धा हे खाऊ शकतो।
हे आपलं पीठ मळून तयार आहे. त्याचा पोळी एवढा गोळा घेऊन घ्यायचा. हा तेल, प्लास्टिकला तेल लावून त्याच्यावरती आपण टाकून घ्यायचं. टाकून घ्यायचं. आता हे तयार झालेले आहेत. हे आपल्याला छान खरपूस तळून घ्यायचे. तळूयात मग आपण. बाउल भरून तयार आहे. किसलेला जो कलिंगडचा आहे तो आपल्याला असाच घालायचा आहे. फक्त तापलेल्या भांड्यामध्ये आपल्याला हा गर घालायचा आहे. एक वाटी गर आहे आणि आपण अर्धी वाटी गूळ घालणार. गूळ घालतोय. हा गूळ छान विरघळला की पाणी त्याला सुटतं, कारण कलिंगडाला भरपूर पाणी आधीच असतंय. कणिक मळून छान गोळा तयार होतो. हे असं मिश्रण आपलं तयार होतं. किती वेळपर्यंत करायचं आहे? एक 5 मिनिटात गूळ विरघळून जातो. मध्ये तेल गरम करत ठेवूयात. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये हे तयार जे आपण वडे केलेले आहेत ते छान खमंग तळून घ्यायचे. आपलं तेल तापलेलं आहे चांगलं. हे छान खरपूस लाल होईपर्यंत तळायचे आणि ते छान खमंग होतात. आपण हे कशाबरोबरही लष्करही खाऊ शकतो. दुसरं एक असं आहे की हे आपल्याला जर हल्ली हेल्थ कॉन्शियस, सगळे लोक हेल्थ कॉन्शियस असतात, तर त्यांना तळून नको असेल तर आपण थालीपीठासारखं हे करून सुद्धा भाजू शकतो आणि ते पण छान राहतं. आणि हे 2-3 दिवस अगदी छान टिकतात सुद्धा. मुलांना भुकेच्या वेळेस गोड काही नको असतं म्हटल्यावर हे म्हणजे तिखट गोड असं मिक्स झाल्यामुळे मुलं आवडीने खातात सुद्धा. आणि काही बरोबर नसेल तर नुसतं सुद्धा खाऊ शकतो, दह्याबरोबर खाऊ शकतो. भरपूर ऑप्शन्स आहेत की त्याच्या कशाबरोबरही आपण ते व्यवस्थित खाऊ शकतो आणि लहान मोठे सगळ्यांना चालतं. गूळ ऑर्गॅनिक असल्या कारणाने गूळ त्याचाही काही प्रश्न येत नाही. म्हणजे आपण हवी ती पिठं मिक्स केलं असल्या कारणाने पौष्टिकतेने सुद्धा हे चांगलं आहे. आणि असंही कलिंगड म्हणजे विटामिन्ससाठी सुद्धा, किंवा आज गरमीच्या दिवसात पाण्याचा अंश आपल्या शरीरातला कमी होतो, तर त्याच्यासाठी कलिंगड अतिशय छान. कलिंगड खूप खाल्लंही जातं. मग म्हणजे त्याच्या वाईट गर आपण जनरली फेकूनच देतो. तर तो न फेकता याचा छान वापर करून आपण काहीतरी पौष्टिक एक छान वस्तू हे करू शकतो. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सातत्य निरंतर. कलिंगडाचे वडे, त्याच्यासाठी कलिंगडाचा पांढरा गर आणि गूळ. तर 1 वाटी जर कलिंगडाचा पांढरा भाग असेल तर अर्धी वाटी गूळ घेऊन एकत्र मिश्रण शिजवून घ्यायचं. गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे. तिखट, मीठ, मसाला, हळद हे सगळं मिश्रण एकत्र घट्ट मळून घ्यायचं आणि मग त्यानंतर त्यामध्ये तेलामध्ये छानसे खरपूस तळून घ्यायचे. आणि जर आपल्याला हे समजा तळलेले, आजकाल हेल्थ कॉन्शियस सगळे लोक असतात, तर तेलकट नको असतील तर थालीपीठासारखं आपण तव्यावर भाजून शेकून घेऊ शकतो. तसेही खाल्ले तरी तसेही छान टिकतात आणि तसेही आपण खाऊ शकतो. कलिंगडाच्या सालीचे वडे आपले तयार आहेत. तुम्ही आता त्याचा आस्वाद घ्या. माझ्या हातामध्ये आता कलिंगडचे वडे आलेले आहेत आणि आता मी खाऊन बघणार आहे की ते कसे झाले. खूपच छान झालेले आहेत. तिखट, चटपटीत, गोड असे सर्वच याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये 3 जे पिठाचे मिश्रण घातलेलं आहे त्यामुळे हे पौष्टिक सुद्धा आहे. हे आपण दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा जाम लसणाची चटणी ह्याच्यावर सुद्धा खाऊ शकतो. प्रवासामध्ये हे वडे आपल्याला 3 ते 4 दिवस टिकू शकतात, कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण नाही आहे. त्यामुळे आपण जर सहलीला कुठेतरी जात असाल तर हे कलिंगडचे वडे नक्की करून पहा. तुम्ही आम्हाला ही कलिंगडची वडे ही रेसिपी करून दाखवली, याबद्दल तरुण भारत तर्फे तुमचे आभार.
धन्यवाद. आणि तरुण भारतने मला ही छान संधी दिल्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानते. आताच आपण कलिंगडचे वडे बघितलेले आहात. जर गृहिणींनो तुमच्याकडे सुद्धा कोणती तरी पाककला करण्याची जर कला असेल तर आमच्या या खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा व आमच्या माध्यमातून तुमची प्रसिद्धी करून घ्या. कॅमेरामन कुमार सह मी अक्षता नाईक, तरुण भारत सोशल मीडिया टीम बेळगाव. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.